कैलास तुम्ही रेकॉर्ड करताय का काय करताय? सर सुरू करा सर. सर सुरू करा सर. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कैलास सोनमनकर. कालपासून सुरू झालेल्या जागतिक योग दिनानिमित्त अष्टांग योग स्वागत करतो. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि राष्ट्रीय सेवा योजना राहा पोद्दार मेडिकल कॉलेज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अष्टांग योग व्याख्यानमालेसाठी माननीय डॉक्टर दिलीप म्हैसेकर सर, प्रतिकुलगुरू डॉक्टर मोहन खामगावकर सर, कुलसचिव माननीय डॉक्टर कालिदास चव्हाण सर, संचालक विद्यार्थी कल्याण विभाग ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी सर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो व मी ज्या कॉलेजमध्ये शिकवण्याचे काम करतो त्या रा पोद्दार मेडिकल कॉलेज मुंबईचे अधिष्ठाता डॉक्टर गोविंद खटी सरांचे पण मनापासून आभार मानतो. मित्रांनो, काल मी वक्त्यांचा त्रोटक परिचय करून दिला होता, पण काल झालेल्या व्याख्यानातून त्यांचा खरा परिचय सर्वांना झाला असेल असे मला वाटते. काल मी ट्विटरवर एक ट्वीट वाचले. ते ट्वीट होते महान विचारवंत डॉक्टर डेव्हिड फ्राउले उर्फ आचार्य वामदेव शास्त्री यांचे होते. डेव्हिड फ्राउलेंना आज सर्वजण ओळखतात. महान विचारवंत, तत्वचिंतक, गाडे अभ्यासक. त्यांच्या ट्विटरवर हजारो लाईक्स, रिट्वीट, करोडो फॉलोअर्स आहेत. त्या करोडो फॉलोअर पैकी फॉलोअर it is not simply better hospitals, drugs or vaccines, but harmony with nature, the cause and our own inner being beyond body and mind. Ultimate कैलास सर तुमचं ऐकू येत नाहीये काहीच. माझ्या मनात विचार हे ट्विट वाचल्यावर माझ्या मनात विचार असा आला की डॉक्टर गोखले सरांचे व्याख्यान ऐकून तर हे ट्विट त्यांनी केले नसावे. त्यावरून आपल्या वक्त्यांची महती कळते. वरील ट्विट मध्ये पद्मभूषण डॉक्टर डेव्हिड फ्राउले यांनी जो विचार मांडला हे कालच्या व्याख्यानाचे सार आहे असे मला वाटते. योग कुणी करावा, का करावा, कसा करावा या सर्व गोष्टीचे विवेचन अतिशय सोप्या शब्दात सर्वांना समजेल अशा भाषेत डॉक्टर विकास गोखले सरांनी कालच्या व्याख्यानात समजावून सांगितले. तसेच अष्टांग योगापैकी प्रथम अंग यम म्हणजे काय, 5 यम कोणते, त्यापैकी अहिंसा, अस्तेय, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य या सुंदर विवेचन केले. आज 5 यमापैकी उर्वरित 5वा यम अपरिग्रह आणि अष्टांग योगाचे द्वितीय अंग नियम या संदर्भात विवेचन करणार आहेत. नियम पण 5 आहेत: शौच, संतोष, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. गोखले सरांचे व्याख्यान इतके सुंदर आहे की किती वेळ ऐकत जावे असे सर्वांना वाटते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते, विचारवंत आणि योग साधक डॉक्टर विकास गोखले सरांना विनंती करतो की आपले व्याख्यान सुरू करावे. हरि ओम. As usual, we'll start our lecture with prayer, and so I will request everybody, wherever you are there, just sit comfortably with folded legs, spine erect, eyes are closed gently, and just be aware of your natural breathing
Just listen the prayer. Om Sahanavavatu Sahano Bhunaktu Sahaviryam Karvavahai Tejasvinavadhitamastu Ma Vidvishavahai. Om Shanti Shanti Shanti. हरि ओम. काल आपण योगशास्त्राची थोडीशी माहिती करून घेतली. आध्यात्मिक वाटचाल प्रत्येक माणसाने जीवनामध्ये का आचरणात आणावी याबद्दल बोललो. आणि अष्टांग योगाचं पहिलं जे अंग आहे यम, याच्यापैकी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य या 4 यमांबद्दल बोललो. आणि शेवटचा जो आहे तो अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे साठवणूक न करण्याची वृत्ती. खरं सांगायचं तर आपला सगळी वृत्ती जी असते ना आपली, सगळी ही साठवण्याचीच असते. हे घेऊन ठेवा, ते घेऊन ठेवा, ते घेऊन ठेवा, सगळी साठवण्याची असते आपली वृत्ती. साधा आत्ताचं जरी उदाहरण घेतलं ना की करोनामध्ये काही दिवस दुकानं बंद होती आणि एक दिवस कुठेतरी सरकारने दुकानं उघडी ठेवली म्हटल्यावर जी काही गर्दी झाली आहे की साठवणूक करायची, 1 महिनाभर साठवणूक करायची. तर हा जो काही प्रकार आहे हा प्रकार यमामध्ये येत नाही. पतंजली मुनी असं सांगतात की अपरिग्रह का करायचा असतो, तर 2 गोष्टींसाठी. की आमची संपूर्ण ऊर्जा जी आहे ती ऊर्जा आम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरायची आहे आणि परिग्रहामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा नष्ट होत जाते आपली. त्याचं कारण असं असतं की एकतर साठवणूक करण्यासाठी जे तुम्हाला आत्ता गरज आहे तेवढ्या पुरता विचार करायचा आहे. उद्या काय आहे किंवा संध्याकाळच्या जेवणाचं काय हा देखील विचार करू नये. अशा पद्धतीचं तुमचं वर्तन असलं पाहिजे अपरिग्रहामध्ये. अपरिग्रहामध्ये महत्वाचं लोकांना असं वाटतं की हा ठीक आहे, अपरिग्रह म्हणजे मला त्याच्यात अटॅचमेंट नाहीये, तर मग मी साठवणूक केली तर काय हरकत आहे, आय एम नॉट अटॅच टू इट. नाही, त्याला संयम म्हणतात. लक्षात घ्या, संयम आणि अपरिग्रह याच्यात फरक आहे. अपरिग्रह याचा अर्थ की आपल्या मनाला स्वतः अशी सवय घालून टाकायची आहे की पुढचं भवितव्याचा विचार करून साठवणूक करणं आणि आपली ऊर्जा खर्च करणं हे योगाला अपेक्षित नाहीये. कसं असतं की आपण परिग्रह करण्यासाठी म्हणून खूप श्रम घेतो. मग त्या श्रमामध्ये आपण आपला वेळ, आपण आपली ऊर्जा सगळी खर्च करत असतो. बरं, तो परिग्रह केल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला परत शंका असतात की बाबा हे कोणी घेऊन जाईल का, हे लुटलं जाईल का, हे होईल का, याच्यात आमची काही एनर्जी निघून जाते. आणि ज्यावेळेला ऍक्च्युअली ते घेऊन जातात किंवा चोरीला जातं त्यावेळेला वेगळाच एक प्रकारचं दुःख आम्हाला होत असतं आणि त्याच्यात आमची ऊर्जा निघून जात असते. मुनी पतंजली म्हणतात की आत्ताचा फक्त विचार करा. आत्ता संपलाय ना, आज जेवण आलंय, संपलं. संध्याकाळचा विचार संध्याकाळ तो भगवंत बसेल, तो बघेल आपल्याला. एवढी श्रद्धा ही आपली भगवंतावर पाहिजे, आपल्या संकल्पावर पाहिजे. कारण कसं असतं की एक तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की या जगतामध्ये मी जेव्हा आलोय त्यावेळेला या धरणी मातेनी माझी सोय केलेली आहे. कधीही कोणीही उपाशी मरू शकणार नाही एवढी सोय केलेली आहे. तेवढाच आपण विचार करायचा आहे. अपरिग्रह याचा अर्थ. आता अपरिग्रह म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय की जे काही आहे ते सगळं सोडून द्यायचं आहे का नाही. महत्वाचा मुद्दा असा असतो की परिग्रह करण्यासाठी म्हणून लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आम्हाला जपून ठेवायची आहे आणि ती आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरायची आहे. जनक राजा होता, जनक राजा सर्वात मोठा योगी होता, तो राजा होता. तुम्ही म्हणाल म्हणजे मग याचा अर्थ काय त्याने ते सगळं सोडून द्यायचं का? नाही, त्यांनी त्याच्यासाठी मेहनत नव्हती घेतली. तो राजा होता, त्याला सगळं अवेलेबल होतं, त्याचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी नव्हता केलेला. तर राजा म्हणून जे काही राज्यकारभार चालवायला जे पाहिजे होतं त्या ह्याच्यासाठी ते राजेपद त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि त्या राजेपदासाठी त्याला कुठची इच्छा नव्हती. म्हणजे उद्या समजा एखाद्या त्याच्या गुरूंनी समजा त्याला सांगितलं असं की आता हे सगळं सोडा आणि रानात जातं, एका क्षणात जनक राजा आणि त्या सगळ्यावर तुळशीपत्र ठेवलं असतं. एवढी डिटॅचमेंट पाहिजे आपल्याला.
परंतु माझ्या राजाच्या तिजोरीमध्ये, राज्याच्या तिजोरीत प्रचंड पैसा यावा आणि त्याचा मी उपभोग घ्यावा यासाठी करावी लागणारी मेहनत आणि सहज रीतीने माझ्या प्रारब्धानुसार आलेलं माझं वैभव आणि त्याच्यात मात्र अजिबात आसक्ती नसणं, याला अपरिग्रह असं म्हणतात. आमचं तसं होत नाहीये. आम्हाला आमच्या घरामध्ये जे काही आहे त्याच्यात आम्ही संतुष्ट नसतो आणि म्हणून आम्ही परिग्रहाची भाषा करत असतो की नाही, हे पण जमवून ठेवू, ते पण जमवून ठेवू, ते पण जमवून ठेवू, आणि याच्यामध्ये आम्ही आमची ऊर्जा सगळी घालवत असतो. पतंजली मुनींच्या मताने असं आहे की अपरिग्रह केलात की आपोआपच तुमचं मन शांत होतं. तुम्हाला चिंताच नसते भविष्याची, कारण पूर्ण विश्वास असतो तुम्हाला की तुम्हाला त्याची गरज नाहीये. आज तुम्ही फक्त बघा, आत्ता झालाय, संपलं, याच्यानंतर परिग्रह करू नका. हा अपरिग्रहाचा महत्वाचा मुद्दा आहे की मन शांत व्हायला. अशा पद्धतीने हे 5 जे यम आहेत, हे यम त्यांनी सांगितलेले आहेत. आणि परत मी तुम्हाला तेच सांगतो की यमाचं आचरण हे काया वाचा मनानेच व्हायला पाहिजे. नुसतं कायेने होऊन चालणार नाही. तो खोटेपणा ठरतो, तो मिथ्याचार ठरतो. आपण गीतेमध्ये काल बघितलं. तर सगळ्या यमांचं जे पालन आहे, हे पालन काया वाचा मने झालं तरच त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टरी मिळू शकते. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. मग ही मास्टरी मिळवायची म्हणजे काय करायची? तर त्यांनी पुढच्या सूत्रात असं सांगितलंय की या यमाचं जे पालन आहे, हे पालन कसं करायचं असतं, तर महाव्रताने करायचं असतं. महाव्रत म्हणजे काय? तर त्यांनी तिथे दिलेलं आहे महाव्रत म्हणजे काय, की जाती देश काल समय अनवच्छिन्ना सार्वभौमा महाव्रतम. कसं असतं, आम्ही व्रताचं जेव्हा पालन करत असतो ना, एखाद्या निर्बंधाचं पालन करायचंय मला, तर आम्ही 3 प्रकारांनी करतो ते. कसं असं, पहिलं असतं तो नियम असतो की पालन करतो आम्ही. काय पालन करतो? आमच्या याच्यामध्ये फार सुंदर एक गोष्ट सांगितलेली आहे पांडुरंग शास्त्री आठवलेंची. पांडुरंग शास्त्री आठवले एकदा एका शेठजीच्या इथे लक्ष्मी पूजनाला म्हणून गेले होते, तीर्थप्रसादाला म्हणून, आणि तिथे बाहेर बोर्ड होता की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आणि त्यामुळे त्यांनी थोडंसं हास्य केलं. तर शेठजींनी विचारलं की दादा तुम्ही का हसलात, शास्त्रीजी का हसलात तुम्ही? तर ते म्हणाले की मला हा बोर्ड बघून म्हणे हसू आलं. तर म्हणे हा बोर्ड असा आहे की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ही तुझी पॉलिसी आहे, हा तू नियम करून घेतलेला आहेस. का नियम केलायस? कारण की त्यामुळे तुझा फायदा होतो. उद्या या ऑनेस्टीमुळे जर का तुझा तोटा व्हायला लागला तर तू हा बोर्ड काढून टाकशील, तू ऑनेस्ट राहणार नाहीस. परंतु माझ्या बाबतीत म्हणे तसं नाहीये. माझ्या बाबतीत असं आहे की ऑनेस्टी इज माय प्रिन्सिपल. चाहे तो तोटा झाला तरी देखील मी त्या सत्याची कास धरणार आहे. सो इट शुड बी लाईक दॅट. आणि म्हणून आम्ही जे काही निर्बंध आमच्यावर घालतो ना, याच्यात 3 प्रकार असतात. एक पहिला असतो तो नियम असतो की जो फक्त वैयक्तिक फायद्यासाठी म्हणून केलेले ते नियम असतात. त्या नियमानुसार मी चालत असतो. आणि का त्या नियमानुसार मी चालतो? कारण त्याच्यामुळे मला फायदा होत असतो. सो दॅट इज माय पॉलिसी. तो नियम असतो माझा. परंतु एवढ्यावर असतं का? मग त्याच्या जरा वरती जाऊन आम्ही काय करतो, तर व्रताचरण करत असतो. म्हणजे सामाजिक बांधिलकीचं व्रत असतं, सामाजिक व्रत मी घेतो. राष्ट्रासाठी जे काही समर्पण करण्याचं असतं ते व्रत मी घेत असतो. किंवा आमच्या धर्मशास्त्र आणि नीतिशास्त्र याच्यामध्ये बरीच व्रत दिलेली आहेत. तर समाज बांधणीसाठी लागणारी जी जी काही म्हणून नियम असतात त्याला आम्ही व्रत म्हणतो. समाजसेवेचं व्रत घेतो आम्ही, राष्ट्रहिताचं व्रत घेतो आम्ही. तर हे जे व्रत आहे, हे व्रत सुद्धा काही काही वेळेला मोडता येतं. त्याचं कारण असं असतं की समाज धारणेसाठी समजा ते व्रत मध्ये येत असेल तर ते अपवाद म्हणून न्याय्य ठरतं. हा खूप महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे. कित्येक वेळेला जी व्रत असतात ना, ती व्रत आम्ही मोडतो. त्याचं कारण असं असतं की त्या व्रतांमुळे समाज धारणेला बाधा निर्माण होत असते. आणि म्हणून यांनी असं सांगितलंय की महाव्रत म्हणजे काय असतं, तर या जाती देश काल याच्यामुळे जेव्हा यमामध्ये अडथळा निर्माण होतो आणि तो न्याय्य असतो, हे पण लक्षात घ्या तुम्ही, तो न्याय्य असतो. आणि म्हणून अपवाद म्हणून आम्ही तो मोडतो, ते व्रत मोडतो. त्यामुळे ते अनुव्रत होतं, ते महाव्रत होत नाही. असा जो काही असतो. आता हे जे न्याय्य हा जो अर्थ आहे ना, हा न्याय्य शब्द आपल्या नीतिशास्त्र, धर्मशास्त्र किंवा पाप पुण्याच्या संकल्पनेवर अवलंबून असतो. आणि म्हणून काही व्रत आम्ही मोडतो आम्ही.
परंतु ते मोडतो कशासाठी? न्याय्य असतात ती. काशी न्याय्य असतात, तर ती समाजधारणेसाठी न्याय्य असतात. धर्मराजाला या वेळेला सांगितलं की बाबा तो अश्वत्थामा मेला का जिवंत आहे, म्हणून द्रोणाचार्यांनी विचारल्यावर हे युद्ध जिंकण्यासाठी न्याय्य काय होतं, तर थोडंसं खोटं बोलणं न्याय्य होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हो अश्वत्थामा मेला, आणि अतिशय हळू आवाजात सांगितलं नरोवा कुंजरोवा. परंतु ह्या एवढ्या याच्यामुळे सुद्धा तर ते न्याय्य होतं का? तर ते न्याय्य होतं, कारण युद्ध जिंकायचं होतं, दुर्जनांचा पाडाव करायचा होता आणि सज्जनांना वर आणायचं होतं, याच्यासाठी ते न्याय्य होतं. पण पतंजली मुनींना अभिप्रेत असलेलं महाव्रतात हे मोडत नाही, हे अनुव्रतात मोडतं. आणि म्हणूनच त्या महाव्रतामुळे येणाऱ्या ज्या सिद्धी असतात त्या सिद्धी पण नाहीशा होतात. म्हणतात की युधिष्ठिराचा रथ हा जमिनीपासून 5 फुटावरून चालायचा, परंतु हे वाक्य म्हटल्यानंतर त्याचा रथ खाली आला आणि जमिनीवरून चालायला लागला. त्याची ती जी सिद्धी होती ती सिद्धी नष्ट झाली, कारण त्यांनी ते महाव्रताचं अनुव्रतामध्ये रूपांतरित केलेलं होतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु म्हणजे मग याचा अर्थ न्याय्य नाहीये का महाव्रत? तर असं नसतं. जेव्हा महाव्रताचं यमाचं आम्ही पालन करतो महाव्रताच्या रूपामध्ये, त्यावेळेला संपूर्ण विश्व विचारात घेतलेलं असतं. लोकांना असं वाटतं हे किती मूर्खपणाचं लक्षण आहे, मी माझ्या देशासाठी लढायचं नाही का, मग मी हिंसा करायची नाही का? सगळं मान्य आहे. कसं असतं, एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला त्यातली तीव्रता कळेल. एका आईला 4 मुलं असतात. एक खूप चांगला असतो, एक ही असतो, आणि एक मात्र खूप क्रूर प्रवृत्तीचा असतो. समाजाला त्याचा खूप हेहोस असतो. कळलं की नाही? आता जेव्हा समाजाच्या दृष्टीने विचार करतो त्यावेळेला समाज त्याला दूषण देत असतात त्या मुलाला, परंतु आईला ते दिसत नाही, कारण आईला ती 4ही मुलं ती काही दूषण देत असते, कारण तिला ती सगळी मुलं सारखीच असतात. तिचं सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम असतं. त्याच पद्धतीने जेव्हा वैश्विक विचार संत करतात त्यावेळेला त्यांना भारत पाकिस्तान वगैरे असं वेगळं दिसत नाही, तर ते वैश्विक पातळीवर त्याचा विचार करतात आणि त्यामुळे त्यांना यमाचं पालन जमू शकतं, कारण वैश्विक ह्याच्यात ते व्रत मोडत नाही, ते अनुव्रतच राहतं, व्रत म्हणून महाव्रत म्हणून राहत नाही. आणि म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते की याच्यामध्ये कुठेही संकुचितपणा नाही किंवा स्वार्थीपणा नाहीये महाव्रतात. एखादा माणूस म्हणतो की म्हणजे काय युद्ध करायचं नाही का? तर करायचं युद्ध, परंतु योगाच्या मार्गाशी जर तुला जायचं असेल, तुझं अख्खं आयुष्य समजा तुला योग मार्गात घालवायचं असेल आणि विश्वाचा विचार करायचा असेल, विश्वाला बदलण्यासाठी करायचं असेल, तर तुला महाव्रतातच त्याचं रूपांतर करायला पाहिजे. आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे अरविंदूंचं. अरविंदू एकेकाळचे क्रांतिकारक होते, परंतु जेव्हा ते जेलमध्ये होते त्यावेळेला त्यांना तो साक्षात्कार झाला आणि त्यानंतर जेलमधून बाहेर पडल्यावर असंख्य देशभक्त जमा झाले होते की आता अरविंदूंकडून आपल्याला काहीतरी मिळेल, काहीतरी ते संबोधतील आपल्याला, आपल्याला मार्गदर्शन मिळेल. त्यावेळेला अरविंदूंनी काही न बोलता मी याच्यातून बाहेर पडतोय, त्याच्यासोबत त्यांची खूप टीका त्यांच्यावर झालेली आहे, आणि सरळ उठले आणि पांडिचेरीला गेले ते, आणि तिथे जी आध्यात्मिक त्यांनी प्रगती केली, आज अख्खं विश्व त्याचा हे घेत आहे, आध्यात्मिक आनंद घेत आहे तिथे. मी स्वतः गेलेले पांडिचेरीला, आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की संपूर्ण विश्वाला जर का तुम्हाला वर करायचं असेल तर तुम्हाला हे यम हे महाव्रतानेच केले पाहिजेत. स्वतःचा कितीही तुमच्यावर निंदा होऊ दे, परंतु त्याला डेअरिंग लागतं, ते स्वच्छपणा लागतो, वैश्विक पातळीवर काम करण्याची जिद्द लागते. आणि म्हणून स्वतःचा वैयक्तिक फायदा किंवा वैयक्तिक मान अपमान सोडून अरविंदू तिकडे गेले होते. त्यांनी कोणाला उत्तर पण दिलेलं नव्हतं, परंतु आज त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य फक्त भारतासाठी नाही केलं, फक्त दुसऱ्यांसाठी नाही केलं, फक्त हिंदू धर्मासाठी नाही केलं. त्यांच्या दृष्टीने जसं आईला सगळी मुलं सारखीच असतात, त्याचप्रमाणे या संतांना सगळं विश्व एकच वाटत असतं. हे विश्वची माझे घर ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना तिथे निर्माण झालेली आहे, आणि म्हणून महाव्रतात त्याच्यात हे करायचं असतं. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलंय, आम्ही कुठे कुठे एक्सक्यूज देत असतो यमाचं पालन करण्यात, तर जाती, देश, काळ आणि समय. समय म्हणजे निमित्त. एक आपण उदाहरण घेऊ. मी सैनिक आहे, मी माझ्या राष्ट्राच्या मिलिटरीमध्ये मी आहे. आता रोज काही माझं युद्ध होत नसतं, त्यामुळे मी अहिंसेचा स्वीकार केलेला आहे.
अहिंसा आहेत, मी करतोय, माझं व्रत पाळलेलं आहे अहिंसेचं. पण उद्या शत्रू पक्षाने माझ्या राष्ट्रावर जर का हल्ला केला तर मला युद्धभूमीवर जायला लागेल, युद्धभूमीवर जाऊन तिथल्या शत्रूला मारायला लागेल. आता इथे तो जो शत्रू आहे, पाकिस्तानी समजा सोल्जर आहे, तर तो जो आहे ती दाती झाली, बरोबर आहे. आता शत्रू सैनिक ही जाती झाली. ज्या वेळेला तो युद्धभूमी हा देश झाला, जाती देश काल, काल याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला त्यांनी हल्ला केला तो काळ आहे, त्यामुळे हा अपवाद झाला. हे सगळे अपवाद आहेत. आणि निमित्त काय, तर त्यांनी हल्ला केल्यामुळे मला हे करायला लागतं, हनन करणं हे निमित्त आहे. ह्या चारही गोष्टी आल्या आणि सोयीस्करपणे आम्ही असा अर्थ लावतो. आणि सोयीस्कर नाही, हा न्याय आहे. हा राष्ट्र धर्माला, राष्ट्राच्या शास्त्राला अवलंबून आहे, नीतिशास्त्राला अवलंबून आहे, न्याय आहे, धर्मशास्त्रालाही न्याय आहे, त्याच्याबद्दल कुठेही चूक नाहीये. आणि त्यामुळे आता इथे जाती शत्रू पक्ष जो आहे, म्हणजे शत्रूचं जे शत्रू सैनिक आहे ही जाती झाली. मला अपवाद मिळू शकतो की आम्ही अहिंसेचं पालन करणार नाही, कारण की जातीमुळे तो अपवाद मला निर्माण झाला, मी हे सांगू शकतो. देश युद्धभूमी आहे, युद्धभूमीवर काय करणार, सत्यनारायणाची पूजा घालणार काय? युद्धभूमीवर युद्धच केलं पाहिजे, तिथे समोर लोकांना मारलंच पाहिजे तुम्हाला. मग हाही अपवाद आहे, आपण सांगू शकतो की हा अपवाद आहे, मला मारायला पाहिजे. त्यामुळे युद्धभूमी ही अपवाद आहे, कळलं की नाही, युद्ध करावंच लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की ज्या वेळेला तो शत्रू सैनिक हल्ला करतोय तो काळ जो आहे तो काळ सुद्धा अपवादच आहे माझा. अरे ही वेळच आहे. आता मला जर कोणी सांगितलं की अरे युद्ध करू नकोस, नाही, ही वेळ आहे, हा अपवाद आहे, काळ आहे. जाती देश काल आणि निमित्त काय, तर त्यांनी हल्ला केलाय हेच निमित्त आहे. त्यामुळे हे चारही यांनी मी पूर्णपणे न्याय दृष्टीने मी या अहिंसेचं पालन करू शकत नाही, हा अपवाद ठरतो. आणि म्हणून जर का हे सांगितलं तर नीतिशास्त्र, धर्मशास्त्र आणि राष्ट्रशास्त्र या दृष्टीने मी कुठेही तडजोड केलेली नाहीये. पण तरी देखील पतंजली मुनींच्या ह्यांनी हे महाव्रतात मोडणार नाही, हे अनुव्रतात मोडतं, कारण समाज धारणेसाठी, माझ्या राष्ट्राच्या धारणेसाठी हे गरज आहे. मग कुठेतरी तडजोड करा. तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला युद्धभूमी जर का जायचं असेल, राष्ट्राची समजा सेवा करायची असेल, समाजाचे समजा समाजाचं व्रत घेतलेलं असेल, तुम्ही समाजाचं व्रत घेतलेलं असेल, तुम्ही करा त्यासाठी. पण मग तुम्ही महाव्रतात त्याचं रूपांतर करता येणार नाही. त्या महाव्रतामुळे जे जे काही तुमची आध्यात्मिक प्रगती होणार आहे त्या प्रगतीत कुठेतरी थोडीशी खीळ बसेल. पतंजली मुनींनी हे सरळ सरळ तिथे सांगितलेलं आहे. आणि ही खीळ जर बसली तर ही खीळ केवळ याच्यासाठी बसेल की ते अनुव्रतात रूपांतर करतो. आज आपण सगळे संसारी आहोत, परंतु तरी देखील आपली इच्छा आहे की योग मार्गात पुढे जावं. आता योग मार्गात पुढे जावं तर महाव्रताने योग मार्गात मी पुढे नाही जाऊ शकत, मी संसारी असल्यामुळे. तर मग ठीक आहे ना, मग आम्ही अनुव्रताने तरी त्याचं पालन करूया. आम्हाला त्या सिद्धी नाही प्राप्त होणार, आम्हाला कैवल्य नाही प्राप्त होणार, ठीक आहे. पण हे जे काही मी आता कमवीन हे माझ्या संचितात जाणार आहे, ते संस्कार माझ्या चित्तावर राहणार आहेत. पुढच्या जन्मी जेव्हा मी येईन त्यावेळेला जन्मजातच माझ्यामध्ये यमाचं पालन करण्याची वृत्ती निर्माण होईल आणि मी अजून चांगल्या पद्धतीने यमाचं पालन करीन. असं करता करता 2-3 जन्मामध्ये अशी परिस्थिती येईल की माझ्या चित्तावर एवढे संस्कार या यमाचे झालेले आहेत की मला सुरुवातीपासूनच महाव्रतात त्याचं रूपांतर करता येईल. आणि नंतर माझी दृष्टी जी आहे ती दृष्टी संकुचित राहणार नाही, माझ्यापुरतं मर्यादित नाही राहणार, माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित नाही राहणार, माझ्या राज्यापुरतं मर्यादित नाही राहणार, माझ्या राष्ट्रापुरतं मर्यादित नाही राहणार. तर संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने मी विचार जेव्हा करायला लागतो त्यावेळेला ते महाव्रतात रूपांतर होत असतं. परंतु याच्यासाठी आमचे संस्कार आतापासून प्रत्येक जन्मी काहीतरी करा तुम्ही. आणि म्हणून आध्यात्मिक साधनेमध्ये आता काय, आता माझी वेळ गेली, आता काही उपयोग नाही, पुढच्या जन्मी बघू असं म्हणून नाही चालत. तुम्हाला जर खरंच इच्छा असेल तर तुम्ही आत्ता करा, काही नष्ट होणार नाहीये. आज तुम्ही सुरुवात करा की मी आध्यात्मिक मार्गाला प्रगती करणार आहे. जे जे काही तुम्ही कराल ते तुमच्या चित्तावर ते संस्कार उमटणार आहेत आणि ते संस्कार घेऊनच तुम्ही पुढच्या जन्मी जन्म घेणार आहात. आणि त्या संस्काराचा परिणाम तुमच्या मनावर, तुमच्या चित्तावर होणार आहे, तुमचा स्वभाव त्याप्रमाणे बनणार आहे. हे लक्षात घ्या. पतंजली मुनींनी जे सांगितलंय ते अनंत जन्माची साधना झालेल्या साधकांनी मात्र महाव्रतांनीच अनुकरण केलं पाहिजे जर का त्याला कैवल्य प्राप्त करायचं असेल.
त्याचं कारण असं असतं की आमचा ना संपूर्ण दृष्टिकोन हा कुठेतरी मर्यादित असतो. मर्यादा कुठून सुरू होते? माझ्यापासून सुरू होते. अतिशय स्वार्थी माणूस असतो, त्याने स्वतः भोवतीच फक्त कुंपण घातलेलं असतं, त्याच्या बाहेर तो बघू शकत नाही. आणि त्याला असं वाटतं म्हणजे काय, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अगदी पूर्ण हक्क आहे. परंतु काही लोक असतात की त्याच्या बाहेर माझी पत्नी, माझी मुलं याचा ते विचार करतात, मग त्याच्यासाठी थोडासा त्याग करतात. हे लक्षात घ्या. ही त्यागाची भावना जी असते, जेव्हा फक्त मी आणि माझं असतं त्यावेळेला शून्य त्याग असतो, कुठेही त्याग नसतो, त्यावेळेला ते काम असतं. परंतु थोडासा जर त्याग निर्माण झाला तर माझ्यामध्ये प्रेम निर्माण होतं. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे इथे. आणि म्हणून माझं माझ्या पत्नीवर, माझं माझ्या मुलांवर प्रेम असतं. का असतं प्रेम? कारण त्या लोकांसाठी मी त्याग करतो. मी दुसऱ्याच्या मुलासाठी मी त्याग करत नाही आणि म्हणून ती भक्ती होत नाही माझी. ते पूर्णपणे माझी निष्ठा त्याच्यावर जात नाही. आणि मग मी फक्त माझा विचार नाही करत, आता माझ्या पत्नीचा आणि मुलाचा, कुटुंबाचा विचार करतो. त्याही पेक्षा पुढे जाऊन जेव्हा तुमच्या जाणीवेचा विस्तार होतो त्यावेळेला तुम्ही म्हणता की नाही, नुसतं मी, माझी पत्नी, माझं मुलगा एवढं नाहीये, माझ्या आजूबाजूच्या, माझ्या कॉलनीतली लोक, माझ्या राज्यातली लोक, जिल्ह्यातली लोक. मग त्याच्याप्रमाणे तो समाजसेवक समाजाचं कार्य करायला लागतो, थोडासा जाणीवेचा विस्तार व्हायला लागतो. आणि मग एकदम राष्ट्रप्रेम उफाळून येतं. राष्ट्रप्रेम म्हणून मी राष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे, जीव दिला पाहिजे, हे केलं पाहिजे, मी मिलिटरीत भरती होईल, मी राष्ट्रासाठी काही करेन. आपल्याला आपले प्राईम मिनिस्टर बरंच काय काय आवाहन करत असतात, आपणही ते पाळत असतो. सगळं मान्य, जाणीवेचा अजून विस्तार झालाय. परंतु तो वैश्विक झाला का? नाही, अजूनही माझं राष्ट्रापुरतं मर्यादित आहे सगळं. आणि म्हणून हे व्रत घेतलेलं आहे मी कुटुंब वत्सलतेचं व्रत घेतो, मी समाजसेवेचं व्रत घेतो. ते महाव्रत होत नाही, ते अनुव्रतच असतं. मी देशभक्तीचं व्रत घेतलेलं असतं. परंतु देशभक्तीचं जेव्हा मी व्रत घेतो तेव्हा माझी जाणीव देशापुरतीच मर्यादित होते. परंतु देशातच फक्त माणसं आहेत का, देशातच फक्त निसर्ग आहे का? तसं नाहीये. आणि मग असं करता करता जेव्हा माझी जाणीवेचा विस्तार वैश्विक होतो त्यावेळेला मला कळतं, अरे की आपण हे किती संकुचित होतो. म्हणजे इंडिव्हिज्युअली जेव्हा मी फक्त माझा विचार करतो त्यावेळेला तर मी सर्वात संकुचित आहे. त्यानंतर फक्त मी, माझी पत्नी आणि माझी मुलं एवढा विचार करतो त्यावेळेला थोडासा बाहेर येतो, पण तरी देखील मी संकुचितच आहे. त्यानंतर मी जेव्हा माझ्या समाजाचा विचार करतो त्यावेळेला अजून मी मोठा हे होतो, माझ्या जाणीवेचा विस्तार होतो आणि मी त्यांचा विचार करायला लागतो, त्यांच्यासाठी मी व्रत करतो, काहीतरी करत असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा राष्ट्राचा विचार करतो तेव्हा राष्ट्राचा. आणि म्हणून जेव्हा मी आर्मीमध्ये किंवा एअरफोर्स मध्ये असतो त्यावेळेला मला शत्रू सैन्याला मारलंच पाहिजे, तिथे यमाचं पालन मला पाळताच येणार नाहीये, कारण की मी ते व्रत घेतलेलं आहे. पण ठीक आहे, पतंजली मुनी असं म्हणतात की तुम्ही ते व्रत घेतलंय तर ते संस्कार चांगले. इंडिव्हिज्युअल फक्त स्वार्थासाठी जगण्यापेक्षा जरासा तुमचा जाणीवेचा विस्तार झालेला आहे, तो जाणीवेचा विस्तार अजून जर पूर्ण झाला तर तीच जाणीव जेव्हा वैश्विक होते त्यावेळेला हे संकुचित विचार आम्हाला वाटायला लागतात. जसं समाजाचं व्रत घेतलेलं, समाजसेवेचं व्रत घेतलेल्या समाजसेवकाला जो फक्त स्वतःचा विचार करतो आणि फक्त स्वार्थी असतो त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने तिरस्कार निर्माण होतो किंवा त्याला असं वाटतं की हा माणूस फक्त स्वतःचाच कसा विचार करू शकतो, समाजाचा विचार कधी करणार. त्याचप्रमाणे संतांना किंवा आध्यात्मिक क्षेत्रातल्या गुरूंना आमच्या देशभक्तीबद्दल पण हेच वाटत असतं. अरविंदूंसारखा माणूस की जो क्रांतिकारक होता त्या माणसाने नंतर सोडून दिलं ते सगळं आणि वैश्विक उद्धारासाठी म्हणून ते पांडिचेरीला गेले आणि तिथे आध्यात्मिक साधना केली. मोठा पांडिचेरीचा त्यांचा मठ जर बघितला तर लाखोनी हजारोनी परदेशी आणि आपले स्वदेशी लोक आहेत आणि तिथे आनंद लुटतायत, वैश्विक आनंद लुटतायत, आध्यात्मिक आनंद लुटतायत. आता हे कार्य कुठे आलं? परंतु आम्ही तेवढा विचार नाही करू शकत. मी जेव्हा जेव्हा हे लेक्चर देत असतो ना त्यावेळेला मला अनंत प्रश्न विचारले जातात, पण म्हणजे मग हा हे नाही का होत, हे एथिकल नाही का, हे अनएथिकल आहे की नाही, तुम्ही युद्ध आहे आणि तुम्ही असा कसा विचार करू शकता? नाही, प्रत्येकाची काही काही बैठक असते.
या बैठकीप्रमाणे तो जात असतो. जेव्हा तुमची अनंत जन्म आध्यात्मिक साधना होईल त्यावेळेला तुमच्या जाणीवेचा विस्तार झाला की तुम्हाला कळेल अरे खरंच की ही खूपच संकुचित वृत्ती आहे. जेव्हा माझ्या जाणीवेचा विस्तार होतो आणि फक्त माझ्या पुरता मर्यादित न राहता कौटुंबाचा विचार करतो त्यावेळेला मला जाणवतो अरे खरंच की आपण किती संकुचित वृत्तीचे होते. मला माझ्या पत्नीमध्ये किंवा मुलांमध्ये किती सुख मिळत आहे. त्यानंतर मी अजून मोठा विचार केला, समाज सेवेचं व्रत घेतल्यानंतर मला कळतं अरे मी फक्त पूर्वी माझं कुटुंब आणि ह्याचं बघत होतो, नाही पण समाजात काम करताना किती सुंदर आहे, माझ्या जाणीवेचा विस्तार, त्यात आनंद किती आहे. आणि मग मी युद्धभूमीवर जेव्हा जातो त्या राष्ट्रासाठी जेव्हा मी माझं प्राणत्याग करतो त्यावेळेलाही माझा उदात्त हेतू असतो. ही उदात्तता वाढत वाढत कुठपर्यंत वाढायला पाहिजे तर वैश्विक जगतामध्ये तुमचा विस्तार व्हायला पाहिजे त्या जाणीवेचा. ती जाणीवेचा जो विस्तार झाला की तो माणूस आध्यात्मिक मार्गाला लागला. त्याच्यासाठी तुम्हाला संस्कार जे आहेत या जन्मात एखाद वेळेस नाही जमणार, परंतु या जन्मात जे जे काही करता येईल शक्य आहे ते केलंच पाहिजे. थोडासा त्रास सहन केलाच पाहिजे. आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमणा करताना तुम्हाला अडथळे येणार आहे, परंतु तुमचा संकल्प इतका दृढ पाहिजे की त्याच्यावर मात करून तुम्ही पुढे गेलात पाहिजे. नाही एखाद वेळेस महाव्रतात जमणार नाही तुम्हाला यमाचं पालन करणं, परंतु हे संस्कार घेऊन तुम्ही पुढचा जन्म जर घेतलात तर 2-3 जन्मानंतर तुम्ही त्याचं महाव्रतात रूपांतर करून कैवल्य प्राप्ती करू शकता, मोक्ष मिळू शकतो. परंतु आत्ता सुरुवात करा. आजचं पहिलं पाऊल जे आहे ते पहिलं पाऊल सुद्धा तुम्हाला पुढच्या जन्मी उपयोगाला येणार आहे. मी मेल्यावर काय होणार आहे, मग कशाला करायचं आता मग जाऊ दे, आहे तसं जीवन जगतो मी आपलं. नाही, असं नाही. ज्या क्षणी तुम्ही सुरुवात कराल त्या प्रत्येक क्षणाची संस्कार तुमच्या चित्तावर होणार आहे हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीनेच आपल्याला काम करायचं असतं. आणि म्हणून महाव्रतात पतंजली मुनींनी विचार जो केलाय तो कैवल्याचा केलेला आहे. त्यांनी राष्ट्रप्रेमाचा, समाज सेवेच्या व्रताचा वगैरे विचार नाही केलेला. त्यांनी वैश्विक विचार केल्यामुळे वैश्विक विचाराच्या जाणीवेच्या दृष्टिकोनातून मोक्ष म्हणजे काय ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. तसं असतं की आम्हाला दिसतच नाही बाहेरचं काही. जेव्हा मी माझ्या घरात असतो ना त्यावेळेला मला काहीच दिसत नाही, फक्त घराच्या 4 भिंती दिसतात. मी जेव्हा बाहेर जातो माझ्या गॅलरीत उभा राहतो तेव्हा मला बाहेरचं दिसायला लागतं. तिथपर्यंत मला वाटतं की सगळं जग म्हणजे एवढंच आहे, माझी या 4 भिंती. बाहेर गेल्यावर कळतं अरे नाही जग खूप मोठं आहे. आणि मग अजून वरती मी गेलो, समजा विमानात बसलो की विमानातून मला कळतं बापरे फक्त माझाच जिल्हा नाहीये, बापरे अनंत जिल्हे मिळून हे सगळं राज्य बनलेलं आहे. आणि मग अजून वर गेलं की नाही अशी अनंत राज्य मिळून देश बनलाय. आणि नंतर मग कळतं की अरे नाही हे सगळा मानवजात आहे. धर्म अर्थ काम मोक्ष जो आपण म्हणतो ना त्यातलं धर्म काय आहे तर धर्म म्हणजे जोडणे. ध्रुव धातूपासून झालेला आहे तो धर्म शब्द. आणि कोणाला जोडायचा आहे, आमच्या याच्यामध्ये 4 पुरुषार्थ जे सांगितलेले ते त्यासाठीच सांगितलेले आहेत की धर्म, आणि त्यात धर्म हा पहिला आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्माच्या चौकटीत राहूनच तुम्हाला अर्थ काम आणि मोक्ष हे 3 पुरुषार्थ साधायचे आहेत. हे लक्षात घ्या. धर्माची चौकट सोडून चालणार नाही तुम्हाला. आणि धर्माची चौकट म्हणजे काय आहे, धर्म म्हणजे काय हिंदू धर्म आहे का कुठचा धर्म आहे, तर तसं नाहीये. हा धर्म शब्द अतिशय व्यापक आहे. त्याचा अर्थ आम्ही कधी समजून घेत नाही आणि म्हणून मूर्खासारखा आम्ही बोलत असतो. आम्ही किती ठिकाणी तो धर्म शब्द वापरतो परंतु त्याचा नक्की अर्थ आम्हाला कळलेला नाहीये. हा धर्म शब्द आमच्या संस्कृत वाङ्मयातून आलेला आहे. त्याला खूप व्यापक असा अर्थ आहे. आम्ही किती ठिकाणी वापरतो धर्म शब्द. धर्मकाटा, धर्मशाळा, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, आणि मग परत कृष्ण म्हणतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, तिथेही धर्म वापरतो. आम्ही सगळीकडे धर्म वापरतो. मग आता हा धर्म शब्द कुठले आपला वापरलाय असं आहे का त्याला काही अर्थ आहे प्रत्येकाला. आणि मग तुम्ही जर का नीट विचार केला तर तुम्हाला कळेल की धर्म हा शब्द किती व्यापक आहे. तो कुठून निर्माण झालाय तर तो ध्रुव धातूपासून निर्माण झालेला आहे. ध्रुव म्हणजे धरून ठेवणं, बांधून ठेवणं. बांधून ठेवणं म्हणजे कोणाला तरी कोणाशी तरी बांधायचं आहे. म्हणजे याचा अर्थ इथे 2 गोष्टींची अपेक्षा आहे. तो सापेक्ष आहे. तो सापेक्ष आहे. मग कोणाला बांधायचं आहे तर मला बांधायचं आहे. धर्म कोणासाठी आहे तर माणसासाठी आहे. माणसासाठी धर्म आहे कारण की माणसालाच बुद्धी आहे. माणूसच विचार करू शकतो. प्राणी वगैरे जे काही आहेत ते विचार नाही करू शकत. ते उपजत बुद्धीने फक्त वागत असतात.
परंतु माणूस त्याच्यात विचार करून बदलू शकतो आपले मार्ग. आणि म्हणून धर्म हा माणसासाठी आहे. मग काय करायचं असतं? ध्रुव धातूपासून बनलेला आहे, बांधून ठेवणं आहे. याचा अर्थ माणसानी कोणाकोणाला बांधायचं आहे? तर या विश्वाला बांधायचं आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. ज्ञानदेवांनी फार सुंदर सांगितलंय. हे जिथपर्यंत आम्हाला कळत नाही, मग मी बांधायची प्रक्रिया कुठून सुरू होते माझी? तर मी विचार करतो की या जगतात मी आहे. बरं, मग फक्त मी आहे का? नाही. मग माझे कुटुंब आहे, माझी पत्नी आहे, मुलं आहेत, मग माझ्या आजूबाजूचे शेजार पाजारची लोक आहेत, मग माझ्या मोहल्ल्यातली लोक आहेत, मग माझ्या जिल्ह्यातली लोक आहेत, मग माझ्या राष्ट्रातली लोक आहेत, आणि माझ्या संपूर्ण जगात माझ्यासारखीच मानव जात आहे, ज्याला आपण मानव समाज असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात मी आहे, त्यानंतर त्याच्या बाजूला अजून एक वर्तुळ आहे की माझ्यासारखीच इतर व्यक्ती की ज्याला आम्ही समाज म्हणतो. बरोबर आहे. अजून विश्वात काय आहे? मग ह्या समाजानंतर, या मनुष्य समूहानंतर, मानव जातीनंतर अजून काय आहे? तर अजून काय काय आहे? तर पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, डोंगर आहेत, दर्या आहेत, नाले आहेत, समुद्र आहेत, सगळं चर, काही चर आहेत, काही अचर आहेत, काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. ही सगळी थोडक्यात मानवेतर सृष्टी आहे. एक पहिला मी आहे, माझ्या भोवती मानव समाज आहे, त्याच्यानंतर अजून विश्वात काय? तर मानवेतर सृष्टी आहे की काही त्यातली चर आहेत, काही अचर आहेत, काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. आणि अजून काय आहे? तर ह्या सगळ्यामधून वाहणारं एक चैतन्य पण आहे. म्हणजे विश्वामध्ये काय झाली? 4 अस्तित्व आहेत. एक माझं अस्तित्व, एक माझ्यासारख्याच इतर असलेल्या सगळा समाज म्हणून मनुष्य समूह त्याचं अस्तित्व, त्यानंतर मानवेतर सृष्टीचं अस्तित्व, आणि त्या सगळ्यातून वाहणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं अस्तित्व. अशी 4 अस्तित्व आहेत. आणि म्हणून धर्म जो ध्रुव धातू आहे, हा ध्रुव धातू काय सांगतो? तर बांधून ठेवणं. कोणाला? तर मी याच बाकीच्या तिघांना बांधून ठेवण्याचं ते तत्व आहे. त्याला धर्म म्हणतात. आणि हे बांधून कसं ठेवता येईल? जोर जबरदस्तीने ठेवता येईल का? तर नाही ठेवता येणार. तर हे सामंजस्याने, प्रेमाने आणि एकमेकांना उपकार करूनच बांधून ठेवता येईल. तुम्हाला तिथपर्यंत बांधून ठेवता येणार नाहीये. सहजतेने बांधण्याची जी प्रक्रिया आहे, ते जे सामंजस्याचं जे सूत्र आहे, ते सूत्र म्हणजेच धर्म आहे. आणि त्याची पहिली पायरी कुठची? तर माणसानी या मानव समूहाला बांधून ठेवायचं आहे. त्यानंतरची दुसरी पायरी, या माणसानी त्या मानवेतर सृष्टीला बांधून ठेवायचं आहे. आणि तिसरी पायरी, या माणसानी त्या चैतन्याला बांधून ठेवायचं आहे. जेव्हा ह्या तिन्ही प्रक्रियेवर आम्ही चालत असतो, त्यावेळेला आम्ही धर्माचं पालन केलं असं होत असतं. आता जेव्हा मी अर्थ आणि काम धर्माच्या याच्यातून म्हणतो, त्यावेळेला जर का मी अर्थार्जन केलं आणि ते लोकांना जर का लुबाडून केलं, तर तुम्ही धर्माची पहिली पायरीच मोडलीत. माणसाने माणसाला बांधून ठेवण्याची जी प्रक्रिया ती तुम्ही मोडली. तो माणूस बांधला, ज्याला तुम्ही गंडवला, ज्याला तुम्ही फसवलंय, तो जो माणूस आहे तो माणूस तुमच्यापासून तुटला गेला. म्हणजे तुम्ही धर्माच्या चौकटीत नाही बसलात. ते धर्म, अर्थ, काम, काम वासना ज्या आहेत, सगळ्या कामना ज्या आहेत, इच्छा आकांक्षा, त्या सुद्धा पूर्ण करण्यासाठीच आम्ही आलोय. कोणी असं म्हणत नाही की या कामना पूर्ण करू नका. किंबहुना या कामना होत्या, या वासना होत्या, या इच्छा होत्या म्हणून तर तुम्हाला जन्म मिळालाय. त्या पूर्ण करायच्या आहेत, पण त्या देखील पूर्ण करायच्या आहेत त्या धर्माच्या चौकटीत. आपण धर्म या विषयावर जास्त बोलू नये. याच्यावर मी जवळजवळ 2 तासाचं 3 तासाचं लेक्चर देत असतो. परंतु थोडक्यात तुम्हाला सांगतो की त्या कामना पूर्ण करताना सुद्धा मी निसर्गाचा ऱ्हास करत नाहीये ना, मी माणसांचा ऱ्हास करत नाही ना. माझं हे जे बांधण्याची प्रक्रिया आहे ही कुठे सुटत नाहीये ना, हेही बघायला पाहिजे आम्हाला. माझ्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये मी यांच्याशी बांधण्याची प्रक्रिया कुठे तोडत नाहीये ना, मी त्या चैतन्याशी बांधण्याची प्रक्रिया तोडत नाही ना. म्हणून अर्थ आणि काम हे देखील धर्माच्याच चौकटीत राहून केले तर मोक्ष मिळू शकतो. आणि म्हणून
प्रत्येकाने वैश्विक ह्याचा विचार केला तर तो धर्माचा विचार झाला असं होतं, आणि मग ते खरं धर्माचरण होतं. हे धर्माचरण ज्याला कळलं तो माणूस वैश्विक जाणीवेवर जातो, आणि त्या वैश्विक जाणीवेतून त्याची सगळी कृत्य घडत असतात. त्या दृष्टीने आम्हाला यमाचं पालन हे महाव्रतात करता यायला पाहिजे, पण त्याच्यासाठी आमच्या जाणीवेचा विस्तार व्हायला पाहिजे. तो जाणीवेच्या विस्ताराची सुरुवात तुम्ही या क्षणापासून केलीत तरी चालणार आहे. त्याचे संस्कार तुमच्या चित्तावर पडणार आहेत, त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जर का तुम्ही पूर्ण योगी असाल, तुमचे संस्कार असाल, तुम्हाला जर कैवल्य प्राप्त करायचं असेल, तुम्हाला यमामुळे मिळणाऱ्या ज्या सिद्धी मिळायच्या असतील, तर पतंजली मुनींनी सांगितलेलं आहे की जाती देश काल समय अनवच्छिन्ना हा सार्वभौमा महाव्रतम, महाव्रतानी पालन करायचं आहे, आणि ते सहज रीतीने व्हायला पाहिजे, हेही खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून महाव्रताचं पालन जे आहे ते यम नियम हे पतंजल अष्टांग योगामध्ये टाकलेले आहेत. त्याचं कारणच असं आहे की त्याचा उद्देश कैवल्य प्राप्ती आहे. लोअर योगा आणि अप्पर योगा, देर आर टू थिंग्स. लोअर योगामध्ये माणसं धारणा ध्यान करतच असतात, एकाग्र होतच असतात, त्यांना त्याचं फळ मिळत असतं, परंतु त्यांची ती इमारत जी असते ना, ती इमारत फक्त आणि फक्त त्यांना सायकिक पॉवर्स प्राप्त होण्यापुरतीच राहते, कारण त्या एकाग्रतेचा परिणाम आहेच. एकाग्रतेमुळे मिळणाऱ्या ज्या सिद्धी आहेत, ज्या सायकिक पॉवर्स आहेत, त्या मिळणारच आहेत तुम्हाला, परंतु त्यामुळे तुम्हाला कैवल्य नाही मिळणार, कारण त्याच्या खूप पुढे कैवल्य. आणि म्हणून हठयोगामध्ये यमनियम बाजूला सारलेत, परंतु हठयोगाची बैठक पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पातंजल योगा अष्टांग योगामध्ये जर गेलात तर मात्र तुम्हाला यमनियमाचं पालन करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण की तुम्हाला कैवल्य प्राप्तीसाठी यमनियम जरुरीचे आहे, कारण ती बिल्डिंग उभी नाही राहणार, शाश्वत उभी नाही राहणार ती बिल्डिंग, जर का यमनियमांचं तुम्ही महाव्रताने पालन नाही केलं तर. मग आम्ही करायचंच नाही का, आम्ही योगमार्गात जायचंच नाही का, तर असं नाहीये. योगमार्गात जायचंच. तुम्ही 100 किलोमीटरचा प्रवास तुम्हाला करायचा आहे तर या जन्मात नाही जमणार, पण तुम्ही 10 किलोमीटर तर चाला ना बाबा, म्हणजे पुढच्या जन्मी 90च किलोमीटर राहतील. मग त्याच्या पुढे अजून 20 किलोमीटर चाला, मग त्याच्यानंतर 50 किलोमीटर चाला, कारण जसे जसे तुम्ही त्यात शिरत जाल ना तसा तसा तुमचा स्पीड वाढणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आज तुम्ही विचार करा की आज मी आध्यात्मिक मार्गावर जाणार आहे, तर आज तुम्हाला त्याची फळ सुरुवात होतील, ते संस्कार घडायला सुरुवात होईल, आणि ते संस्कार तुम्हाला तुमच्या जन्मी, या जन्मी आणि पुढच्या जन्मी उपयोगाला येणार आहे. आणि पतंजली मुनींनी जी पातंजल योगसूत्र लिहिलेली आहेत, हे अष्टांग योग जो सांगितलेला आहे तो या पद्धतीनेच सांगितलेला आहे. आम्हाला गीतेमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर अर्जुनाने विचारलं, अरे मी हे सगळी साधना केली आणि त्याच्या हातात मी समजा गेलो तर काय होणार, तर श्रीकृष्णाने सांगितलंय काही होणार नाहीये, तुझी ही जी साधना, ही साधना अशीच राहणार आहे, पुढचा जो जन्म घेशील तो मात्र तू उच्च सुशिक्षित आणि सात्विक घरामध्ये जन्म घेशील, कारण ते फळ तुझं ते आहे, ते संस्कार आहे की जेणेकरून यू गेट दी कंजिनियल ॲटमॉस्फिअर टू डेव्हलप युअर सेल्फ इन दॅट पर्टिक्युलर बर्थ. आणि या दृष्टीने आपण तो विचार जर केला तर आपल्याला लक्षात येईल की हा जो काही आहे महाव्रताचा प्रकार, हा प्रकार खूप उच्च प्रकारचे जे योगी आहेत त्यांच्यासाठी आहे, परंतु मग आमच्यासाठी नाही का? परत परत तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी नाही असं नाहीच आहे. तुम्ही आत्ता सुरुवात करा तेव्हा तुम्ही योगी होणार आहात. प्रत्येक जण मोक्षाला पात्र आहे. एव्हरीबडी इज ए पोटेन्शियल डिवाइन. It has got the potential to get liberated, but you have to start. कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे. आत्ता सुरुवात करा, या क्षणापासून सुरुवात करा. पतंजली मुनींनी तुम्हाला थेअरी सांगितलेली आहे, तुम्ही सुरुवात करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे संस्कार घाला, हेच खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून महाव्रताचं पालन केलं, कारण ही इज टॉकिंग अबाउट द कैवल्य. ही इज नॉट टॉकिंग इन बिटवीन एनिथिंग. And so he is not talking about the हठयोगिक प्रॅक्टिसेस. आपण उद्या जेव्हा आसनांचा विचार करू तेव्हा तो विषय येईलच की त्यांनी कुठचीच आसनं वगैरे काही सांगितलेली नाहीये, कारण त्यांनी हे सगळं अध्यारोप धरलेलं आहे आणि मग सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि म्हणून योगी माणसाला त्यांनी महाव्रताचंच पालन करायला सांगितलंय, कारण की तो कैवल्याच्या बाबतीत विचार करतोय.
आणि म्हणून आज नाही, उद्या नाही, केव्हा तरी तुम्हाला त्याच्यामध्ये यायचंच आहे. पण तुम्हाला सुरुवात केलीच पाहिजे, पहिलं पाऊल टाकलंच पाहिजे. बरं ठीक आहे, मग आपण आता हा जन्म गेलेला आहे, पुढच्या जन्मी बघू. पुढच्या जन्मी हाच विचार येईल, कारण की हे संस्कार आहेत तुमचे, हे बघू पुढच्या जन्मी. आळस हा संस्कार आहे तुमच्या ह्याच्यात, कळलं की नाही? त्यामुळे तुम्ही संस्कार वाढवले पाहिजेत, नाहीतर उलटे संस्कार वाढवले जातील आणि तुम्ही अजून खाली 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 जात जा. पण हे संस्कार वाढवत गेलात तर हळूहळू वर जातात. शेवट तुमच्या चित्तावर कुठले संस्कार आहेत त्याच्याप्रमाणेच तुमच्या वृत्ती बनतात, तुमचा स्वभाव बनत असतो. आणि म्हणून महाव्रताचं पालन करायचं असेल तर आत्तापासून त्याचं नियम व्रत आणि महाव्रत असे 3 आहेत. तर आम्ही अनुव्रताने तर सुरुवात करू की बाबा रोज आम्ही अष्टांग योगातल्या प्रत्येक अंगाचं, मी काल जसं सांगितलं तसं, किंवा आम्ही 10 वेळेला खोटं बोलत असेल तर ठीक आहे, मी आता सुरुवात केली आहे ना, मी माझा संकल्प आहे ना की मला योग मार्गात जायचंय, मग ठीक आहे, मी आज 10 खोटं बोलत असेल रोज, तर मी आता 9 खोटं बोलेन. एक तरी खोटं मी ह्याच्यात संयम शक्तीने माझ्या, कारण संयम शक्ती आहे, ज्याच्याकडे संयम शक्ती आहे तोच योग मार्गात जाऊ शकतोय. संकल्प शक्ती, संयम शक्ती याच शक्ती आहे की ज्याच्यामुळे तुम्ही योग मार्गात पुढे जाल. मग त्या संयम शक्तीच्या जोरावर मी आज एक खोटं बोलणार नाही, कितीही माझं नुकसान झालं तरी देखील. असं करता करता जेव्हा सहजतेने ते सत्य बाहेर येईल, खोटं बोलणं बाहेर येईल, त्यावेळेला मग तुम्ही विचार करता की आता मी 8च फक्त करीन, अजून 1 काढीन. सुरू करा. हे संस्कार आहेत ना, हे संस्कार तुमच्या चित्तावर पडतील, त्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या जन्मी होईल. त्यामुळे कुठेही कधीही तुम्ही आध्यात्मिक मार्गाची वाटचाल करू शकता, पण जी कराल ती सरळ पुढे जाण्यासाठी म्हणूनच करा. पुढे जाऊन परत मागे यायचं, पुढे जाऊन मागे यायचं असं करू नका. त्याच्यात सातत्य पाहिजे. अभ्यासाची व्याख्याच पतंजली मुनींनी केली आहे. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवित दृढभूमी. दीर्घकाल आणि नैरंतर्य कन्सिस्टंटली पाहिजे. आणि दीर्घकाल म्हणजे किती? 1 वर्ष 2 वर्ष नाही, एखाद वेळेस अख्खा जन्म, एखाद वेळेस 2-4 जन्म जातील. पण ते सातत्याने जर करत राहिलात तुम्ही, मग तुम्ही म्हणाल की पुढच्या जन्मी मला काय आठवणार आहे? तुम्हाला नाही आठवणार. तुमचा स्वभाव तरी कसा बनला तुम्हाला कुठे माहितीये? 2 मुलं एकाच आईची 2 वेगवेगळ्या स्वभावाची असतात. याला कारण काय आहे? तेच संस्कार घरात होतात, तेच वातावरण घरात असतं, पण तरी देखील स्वभाव 2 वेगळे असतात मुलांचे. कुठून आलं हे? ते त्यांचे संस्कार आहेत अनंत जन्मांचे, त्याच्याप्रमाणे त्यांचा स्वभाव घडलेला आहे. तशाच पद्धतीने तुम्ही आत्ता केलं तर पुढच्या जन्मी तुम्हाला ते संस्कार कारणीभूत होणार आहेत. आणि म्हणून त्याचं पालन करायचंय. या 5 यमाचं हे महाव्रतात पालन करायचंय. आणि नंतर त्यांनी सांगितलंय 5 नियम. हे 5 नियम कुठचे आहेत तर तेही आपण बघू. शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियमाः. आता हे नियम जे आहेत, हे नियम सुद्धा अतिशय सुंदर रीतीने त्यांनी सांगितलेले आहेत. यम आणि नियमामध्ये फरक काय? यम जे आहेत ते तुम्ही समाजासाठी म्हणून, म्हणजे इट इज टू बी व्हेरिफाईड इन जनरल वे, इट इज मॉरल अँड प्रोहिबिटिव्ह, वाईल नियमाज आर डिसिप्लिनरी. हे स्वतःसाठी केलेले नियम आहेत. यम हे तुम्ही जेव्हा बाहेरच्या जगात वावरता त्यावेळेला कशा पद्धतीने वावरायचं आहे याच्यासाठी सांगितलेले ते रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि नियम हे स्वतःवर घातलेली बंधन आहे. हे 2 गोष्टी इथे खूप महत्वाच्या आहेत की ज्या तुम्हाला सेल्फ रिस्ट्रेन आणि सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ रिस्ट्रेन, बाहेर वागताना मी कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे सेल्फ रिस्ट्रेन मला असलाच पाहिजे. आणि सेल्फ डिसिप्लिन काय आहे तर ते नियमात सांगितलं आहे. ते नियम याचा अर्थ दररोज करायचा तो नियम, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून नियमामध्ये कुठेही खंड नाहीये. तो कुठेही असा तुम्हाला त्याच्यात खंड नाहीये. कुठले नियम आहेत? शौच म्हणजे काय? शारीरिक शुचिता जर का नसेल तुमची, रोज करायचा आहे हा. शारीरिक शुचिता जर नसेल तर आसन आणि प्राणायाम ही 2 अंग जमणारच नाही. एक लक्षात घ्या तुम्ही. अंतर्गत शुचिता आहे, बाहेरची शुचिता आहे. तुम्ही आंघोळ करून हे करून तुम्ही सूर्यनमस्कार घाला, किती फ्रेश वाटतं बघा तुम्ही. त्यामुळे आसन प्राणायामासाठी शौच हे जरुरीच आहे. आणि हा नियम आहे. हा नियम आहे म्हणजे रोजच केलं पाहिजे. नियमामध्ये, शुचितेमध्ये तुम्ही ज्या वेळेला बाहेर ओझोन वायू आहे,
O3 वायू आहे त्याचा जर का तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला सकाळी उठायलाच पाहिजे. सकाळी 5:30ला जर का उठलात, स्वच्छ आंघोळ केलीत, सगळं केलं आणि जर का साधना केलीत तर त्याचं प्रचंड फळ मिळतं. आणि म्हणून सुचिता ही खूप महत्वाची अशी आहे की ज्याच्यामुळे मल आणि कफ घालवल्याशिवाय तुम्ही प्राणायाम करू शकणार नाही. आणि त्यामुळे शौच हे प्राणायाम आणि आसनाला कनेक्टेड आहे. शौच रोज व्हायला पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे शौच संतोष. संतोष मी मगाशी म्हटलं तसं की आपले 4 पुरुषार्थ आहेत, त्यातला अर्थ आणि कामामध्ये जर संतोष नसेल, कंटेंटमेंट, संपूर्ण जीवन तुमचं संतोषमय जर असेल तर तुम्हाला कशाची प्रॉब्लेमच येणार नाही. तुम्ही ऑटोमॅटिक अंतर्मुख व्हाल. प्रत्याहाराची स्थिती येण्यासाठी संतोष खूप महत्वाचा आहे. धर्म अर्थ काम मोक्ष, अर्थ आणि काम करताना जर का संतोष नसेल तर सतत तुमचं मन जे आहे ते बहिर्गामीच होईल, आउटवर्ड ओरिएंटेड राहील. परंतु जर संतोष असेल की मला एवढं मिळालं खूप आहे, मी सुखी आहे, त्यात जर संतोष नाही मिळाला तर तुमचं मन हे कायम डिस्टर्ब माइंड राहणार आहे, ते कधीही इनवर्ड होणार नाहीये. आणि म्हणून प्रत्याहारासाठी जसं मी म्हटलं की आसन आणि प्राणायामासाठी तुम्हाला शौच्याची गरज आहे, सुचितेची गरज आहे, तसंच त्याच्यानंतरचं जे अंग आहे प्रत्याहार, याच्यासाठी संतोषाची गरज आहे. आणि हा संतोष जर नसेल तर तुम्ही आउटवर्ड ओरिएंटेड राहाल, इनवर्ड ओरिएंटेड होणार नाही. प्रत्याहार म्हणजे प्रति आहार, माझं जे काही बाहेर बहिर्गमन झालेलं आहे, मनाचं बहिर्मुखता आहे, ती अंतर्मुखता येण्यासाठी संतोष हा जो नियम आहे, हा नियम अतिशय योग्य रीतीने पाळला गेला पाहिजे, तरच आम्ही त्याच्यात पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून संतोष आहे. त्यानंतर जे आहे ते तप आहे. तपाच्या बाबतीत तप म्हणजे काय, तापवणे असं म्हटलेलं आहे. आता तापवणे म्हणजे काय, तर शरीराला पूर्णपणे तापवणं म्हणजे की आपल्याला काहीतरी कष्ट केले पाहिजेत, सहन करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती प्राप्त व्हायला पाहिजे आपल्याला. ती शक्ती जर प्राप्त झाली नाही तर मात्र तुम्हाला आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करता येणार नाही. सहनशीलता पाहिजे. थंडी, गरम, भूक, तहान काय वाटेल ते असू दे, तपाचरण करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून तप ह्या पुढची जी 3 आहेत, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, याला पतंजली मुनींनी अतिशय महत्व दिलेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की हे जिथपर्यंत तुम्ही करत नाही तिथपर्यंत तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात जास्त प्रगती करू शकणार नाही. आणि म्हणून तपाच्या बाबतीत सांगितलेलं आहे की तप म्हणजे काय, तर तापवणं, शारीरिक मेहनत, संयमतेने करणं, संयमशीलता वाढण्यासाठी खूप महत्वाचं आहे तप. आणि म्हणून आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया हे सगळं, प्राणायामा परमम तपा म्हटलेलं आहे. प्राणायाम हे परम तप आहे. आणि म्हणून अष्टांग योग, आम्ही जी काही आसनं वगैरे करतो ना, हे तपामध्ये येत असतं, हे लक्षात घ्या तुम्ही. पतंजली मुनींच्या बाबतीत एक लोक सांगतात की पतंजली मुनींनी आसन तर एकही सांगितलं नाही, फक्त 3 सूत्र आहेत आसनाची, आणि त्यात एकाही आसनाचं नाव नाही किंवा काही नाही. आणि मग म्हणे की कसं काय हे जमायचं, तर बेसिकली पतंजली मुनींनी हठयोगाला नाकारलेलं नाहीये. तर हठयोगिक प्रॅक्टिसेस हे तपामध्ये ऑलरेडी आलेलं आहे. किंबहुना तुम्ही ते करताच आहात हे गृहीत धरूनच पतंजली मुनींनी योगसूत्र लिहिलेली आहेत. कारण तुम्ही आसनं करतच आहात हे मान्यच आहे त्यांना, आणि ते तप आहे. आणि म्हणून तर प्राणायाम हा परमम तपा म्हटला. प्राणायाम, आसनं हे हठयोगिक आसनं, हठयोगिक प्राणायाम जे आहेत हे सगळे त्या ह्याच्यामध्येच येतात. आणि म्हणून उपवास करणं हे तपात येतं. अतिशय सुंदर यात्रा विविध करणं हे तपात येतं. तापवणं, स्वतःला शारीरिक कष्ट देऊन तापवणं हे खूप महत्वाचं आहे की सहनशीलता वाढवणं. आणि ह्याच्यामध्ये इतर कष्टांनी जे क्षमता जी वाढवायची आहे, तपाचं पालन केलं तर शारीरिक कष्टाने आम्ही व्यथित होत नाही. आणि धारणेसाठी तपाची जरुरी असते. धारणा जे पुढचं अंग आहे, प्रत्याहारानंतर धारणा, या धारणेसाठी तपाची गरज असते. कारण धारणेमध्ये तुम्हाला एका ठिकाणी स्थिर राहणं आवश्यक असतं. आणि ही स्थिरता जर यायची असेल तर तपाचरण करून तुम्हाला त्या सगळ्या क्षमतेवर तुम्ही पुढे जायला पाहिजे. मग तुमच्या पायात जर दुखत असेल तर तुमची ती क्षमता वाढवा तुम्ही सहन करण्याची. सहनशीलता, तप करा म्हणजे काय की सहनशील व्हा.
कारण तुम्हाला असं असतं की धारणेसाठी पुढची जी मेडिटेशनल प्रॅक्टिसेस आहेत, धारणा, ध्यान, समाधी, याच्यासाठी तुम्हाला ते जरुरीच आहे. एका जागी 2 तास बसणं, मांडी घालून पद्मासनात बसणं, हे सोपं नाहीये. आणि म्हणून तपाचरण करणं हे खूप महत्वाचं आहे. जसं मी म्हटलं तसं की शुचिता, शौच हे आसन प्राणायामासाठी महत्वाचं आहे. संतोष हे प्रत्याहारासाठी जरुरीचं आहे, तसंच तप हे धारणेसाठी जरुरीचं आहे. आणि त्यामुळे रोज, आणि हे परत परत तुम्हाला सांगतोय की रोज करायची ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे नियम आहेत. या सगळ्या गोष्टी रोजच केल्या तुमची, आणि म्हणून तपाचरण हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. स्वाध्याय, त्यानंतर तप, स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय आहे की विविध तुम्ही काहीतरी दिवसातून वाचन हे केलंच पाहिजे ग्रंथांचं. स्वचा अध्याय म्हणजे स्वाध्याय, कळलं की नाही? मग ती स्क्रिप्चर्स वाचा, त्याच्यावर चिंतन मनन करा, कळलं की नाही? सत्संगात जा, तिथे चर्चा करा, हे सगळं स्वाध्यायात येतं. हे सगळं का करायचं की जेणेकरून जे काही आम्ही वाचलंय त्याच्यावर जर चिंतन मनन झालं तर मी अंतर्मुख होत जातो. आणि अंतर्मुख नुसतं होत नाही तर जे काही प्रश्न त्या ह्याच्यात मी माझ्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये वाचलेले आहेत त्या प्रश्नावर जेव्हा मी चिंतन मनन आणि सत्संगाच्या सहाय्याने एकतानता साधतो त्यावेळेला मला त्याचा फायदा होत असतो. स्वाध्यायाचा अर्थ असा आहे, इट इज अ सायन्स. You should know the science, then you can apply it. And you can say that it is a technology. So science and technology, they should go hand in hand. If you don't know the science, then technology cannot work. मी आसनं केली, मी प्राणायाम केला, पण त्या प्राणायामाच्या मागची जर का मला अॅनाटॉमी फिजिओलॉजी माहिती नसेल तर त्याचा परिणाम खूप कमी होणार आहे. पण जर का मला त्यातली अॅनाटॉमी फिजिओलॉजी कळली तर तोच प्राणायाम मी अतिशय सुंदर रीतीने करतो, कारण माझी जाणीवेचा विस्तार होतो. मला माहिती असतं मी कपालभाती करतो म्हणजे काय करतो. मला समजा त्याच्या मागचं जर का सूत्र माहिती असेल, त्यातली अॅनाटॉमी फिजिओलॉजी, त्यातली थेरी माहिती असेल. मी जेव्हा भ्रामरी प्राणायाम करतो तर भ्रामरी प्राणायाम कशावर आधारित आहे, सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, तो जो हमिंग साऊंड मी काढतो तो आणि माझ्या शरीरात मध्ये जी नॅचरल व्हायब्रेशन्स आहेत त्याचा जो रेझोनन्स आहे, त्या रेझोनन्समुळे मला काय होतं, हे सायन्स जर मला कळलं नाही तर मी भ्रामरी करून उपयोग नाही, कारण मी त्या भ्रामरीमध्ये परिपूर्ण होणार नाही. आणि म्हणून थेरी इज ऑलवेज, सायन्स इज ऑलवेज इम्पॉर्टंट. टेक्नॉलॉजीला महत्व आहेच. टेक्नॉलॉजीमुळे लोकांमध्ये त्याचा प्रसार होतो, परंतु त्याचा खरा फायदा तुम्हाला त्याच्या मागचं सायन्स माहिती असेल तर होतो. आणि म्हणून स्वाध्याय हे जरुरीचं आहे. स्वाध्यायामध्ये चिंतन मनन, स्वतःचा स्व अध्याय, स्वतः मी कोण आहे, माझं नक्की कर्तव्य काय माझं पुरुषार्थ आहे, मी का जन्माला आलो, हे जे सगळे आध्यात्मिक प्रश्न आहेत याच्यावर चर्चा करणं, याच्यावर ग्रंथातून काय सांगणार ते वाचणं, त्याच्यावर चिंतन मनन करून एकतानता साधणं, हा स्वाध्यायाचा उपयोग आहे. आणि म्हणून दिवसातून रोज स्वाध्याय हा झालाच पाहिजे. आणि शेवटचं आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान शेवटचा जो समाधीतला अडथळा आहे तो म्हणजे आय. ईश्वर प्रणिधान याचा अर्थच असा आहे की याचा संबंध जो आहे तो ईश्वराशी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे चिंतन मनन वाचन करत असता स्वाध्यायात, त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट कळते की या सगळ्याचा आधारभूत अशी एक शक्ती आहे की त्या शक्तीच्याच तालावरती संपूर्ण विश्व नाचत आहे. माझं जे काही शरीर आहे, माझं मन आहे, या सगळ्यावर स्वामित्व जे आहे ते स्वामित्व त्या शक्तीचं आहे, त्या तत्वाचं आहे, त्या ब्रह्मतत्वाचं आहे, त्या ईश्वर तत्वाचं आहे, त्या परमात्मा तत्वाचा आहे. हा विचार एकदा मनात घोळायला लागला की माझ्यातला जो अहंकार आहे तो हळूहळू लवचिक व्हायला लागतो. आणि तो जेव्हा लवचिक होतो त्यावेळेला मी त्या अहंकाराच्या पलीकडे जातो आणि जिथपर्यंत माझ्यामध्ये अहंकार आहे तिथपर्यंत मी कैवल्याला पोहोचू शकत नाही. हे लक्षात घ्या. सर्वात शेवटचा आध्यात्मिक अडथळा जर कुठचा असेल आणि सर्वात सूक्ष्म तर तो म्हणजे अहंकार आहे. आणि तो अहंकार घालवण्यासाठी ईश्वर प्रणिधान. तुम्ही कितीही मोठे योगी व्हा, पतंजली म्हणतात की रोज तुम्ही पूजा अर्चा यज्ञ याग काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून थोडा वेळ तरी तुम्ही संपूर्णपणे त्याला शरण जायला पाहिजे. मग यज्ञ याग करा, पूजा अर्चा करा, काहीतरी करा. ईश्वर असं आहे का, आता मी योगामध्ये खूपच पुढे गेलो, आता मला काही गरज नाहीये त्या
पूजा करण्याची. अहो देवाला पूजा करा, तिथे स्वतः तुम्हाला त्यात सात्विक आनंद मिळतो की नाही बघा. तुम्ही स्वतःचा जो आत्मसमर्पण आहे ते तिथे करायला शिका. हे रोज जर केलं तर तुम्ही तो जो आध्यात्मिक मार्गावर वाटचाल केलेली आहे त्याच्यातून पडणार नाही. आणि म्हणून ह्या नियमात टाकलेलं आहे त्यांनी. नियम याचा अर्थ रोज करायची ही साधना आहे ईश्वर प्रणिधान, की ज्याही समाधीसाठी आवश्यक आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. 5 जे नियम आहेत हे 5 नियम अतिशय महत्वाचे आहेत. ते रोज केले पाहिजेत, हेही महत्वाचं आहे. कसं असतं, यमाचं पालन मी केव्हा करतो, जेव्हा मी समाजात वावरतो ना. त्यामुळे तुम्ही यमाचं पालन करताय की नाही, तुम्ही अहिंसक झालात की नाही, सत्यतेमध्ये तुम्ही मुरलात की नाही, हे केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही समाजात वावरात. तुम्ही उद्या जंगलात गेलात, गुहेमध्ये गेलात, तर तुम्हाला कसली सत्यता कसलं काय, तुम्हाला वाटेल अरे वा मी एकदम मास्टरी मिळवली यमामध्ये. अहो मास्टरी कसली मिळवली, तुम्ही परत समाजात या आणि बघा तुम्ही जमताय का. त्यामुळे तिथे यू डोंट गेट चान्स टू ऑब्झर्व दीज यमाज. बट Patanjali Muni says, even though you are there in the caves in Himalayas, these niyamas should be practiced. रोज स्वाध्याय केलाच पाहिजे, रोज तप केलंच पाहिजे, रोज शौच सुचिता झालीच पाहिजे. जी काही परिस्थिती माझी आहे त्या जंगलामध्ये त्यात संतोष हा वापरलाच गेला पाहिजे. ईश्वर प्रणिधान रोज झालंच पाहिजे. आणि म्हणून जेव्हा नियमाचं पालन होतं त्यावेळेला देशकाल वगैरे काही राहतच नाही, रोजच करायचंय तुम्हाला. परंतु जेव्हा यमाचं पालन करायचं असतं त्यावेळेला यमाचं पालन याचा अर्थ इट इज अ रिॲक्शन टू द सिच्युएशन, टू द पर्सन. तिथे तिथे ते तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही जंगलामध्ये किंवा गुहेमध्ये. मग तुम्हाला कसं कळणार की तुम्ही मास्टरी मिळवली आहे त्याच्यात. त्यामुळे तिथे पालन होत नाहीये. परंतु तुम्ही समाजात आल्यानंतर जेव्हा येतं तेव्हा तुम्हाला कळतं अरे नाही माझ्यातला राग गेला नाही. आपण कितीतरी योगी बघतो की तिकडे हिमालयात गेलेले असतात, हठयोगिक प्रॅक्टिसेस करत असतात, आणि जेव्हा ते समाजात येतात त्यावेळेला थोडं इकडचं तिकडे झालं की त्यांचा राग अनावर होत असतो. कैवल्याला हे उपयोग आहे, मोक्षप्राप्तीला हे उपयोगाचं नाही. आणि म्हणून तुमची जर सचोटी यमामध्ये बघायची असेल तर तुम्हाला समाजामध्ये वावरल्यावर कळतं की मी त्याच्यात आहे की नाही. परंतु नियमाच्या बाबतीत तसं नसतं. नियम रोजच केले पाहिजेत. कुठेही असा तुम्ही घरी असा, जंगलात असा, गुहेत असा, तुम्हाला ते केलेच पाहिजे. या पद्धतीने यम आणि नियमाचं पालन हे पतंजली मुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे. पहिली 2 अंग ही यम नियम आहेत. परत परत मी तुम्हाला सांगतो, देर इज नो सिक्वेन्शियालिटी. रोज पालन करायचं आहे. रोज तुम्ही पालन केलंच पाहिजे, तरच त्याचा उपयोग होणार आहे. सगळ्या अंगांचा विचार करायचा आहे. सगळ्या अंगांचं तुम्हाला अष्टांग मार्गाचं प्रत्येक मार्ग तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये आणला पाहिजे रोज. सिक्वेन्शियालिटी नाहीये की मी यम पूर्णपणे हे करीन तर 4-5 जन्म जातील. पण तुम्ही सुरू करा ना, यमाचं पालन करायला सुरू करा. तुम्ही पूर्ण एंड पर्यंत पोहोचणार नाही, पण थोडेसे तर पुढे जाल. पुढच्या जन्मी त्याच्या पुढे जा, वाया जाणार नाही, हे लक्षात ठेवा. श्रीकृष्णाने आम्हाला भगवद्गीतेत त्याची हमी दिलेली आहे, वाया काही जाणार नाही. आज सुरुवात करा. आज जे कराल, जे थोडंसं कराल तेवढे संस्कार तुमचे चित्तावर राहतील. त्याचा तुम्हाला परिणाम भोगायला मिळेल पुढच्या जन्मामध्ये. त्यामुळे थांबू नका इथे. आणि हेच सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हठयोग प्रॅक्टिसेस आणि अष्टांग योग प्रॅक्टिसेस मध्ये फरक मेन जो आहे तो या यमनियमाचा आहे. यमनियम कैवल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. यमनियम न करता सुद्धा काही योगी तुम्हाला दिसतील की ज्यांना सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. आणि तुम्हाला असं वाटेल यांनी तर यमनियमांचं काही पालन केलेलं नाहीये, परंतु त्या सिद्धीपुरतच ते मर्यादित आहे. काही वेळेला असं होतं की त्या सिद्धींचं प्रदर्शन करता 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 त्यांचा अहंकार एवढा वाढतो की त्यानंतर हळूहळू त्या सिद्धी कमी होत जातात. आणि यमनियमाचं पालन न केल्यामुळे जेव्हा त्या सिद्धी निघून जातात त्यावेळेला हा माणूस पूर्णपणे सैरभैर झालेला दिसतो तुम्हाला. परंतु यमनियमाचं पालन करून ज्या वेळेला तुम्ही वर वर चढत जाता तेव्हा पूर्णपणे तुमची मुळं जमिनीला घट्ट लागलेली असतात. कधीही ते झाड पडत नाही. आणि म्हणून कैवल्य प्राप्तीसाठी जर का तुम्हाला जायचं असेल तर पतंजली मुनींनी सांगितलंय की सुरुवात अष्टांग योगाने सुरुवात करा. सगळ्या अंगांचा रोज अभ्यास करा, थोडा थोडा अभ्यास करा आणि एकत्रितपणे वर जा. कारण प्रत्येक अंग दुसऱ्याला पूरक आहे. माझ्या डोळ्यामध्ये कचरा गेला तर माझे हात लगेच जातात डोळ्याच्या इथे तो कचरा काढायला.
मला समजा भीती वाटली मनामध्ये तर माझे पाय लगेच धावायला सुरुवात करतात की पळून जायला. एकमेकांना पूरक आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून अष्टांग योगाचा जो काही हे करायचे, प्रॅक्टिस करायची आहे, साधना करायची आहे, ती रोज करायची आहे. कारण नियमामध्ये आम्हाला तसंच सांगितलंय. नियम हे रोज करण्यातले आहेत. मग शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे पाचीची प्रॅक्टिस आम्हाला रोज करायची आहे. तपामध्ये ते येतच. तपामध्ये अष्टांग हठयोगातली आसनं येतात, प्राणायाम येतो, सगळं येतं. स्वाध्यायामध्ये ग्रंथ वाचन येतं. आपल्याला दासबोधात सुद्धा ह्यांनी सांगितलेलंच आहे, समर्थ रामदासांनी, की काहीतरी 4 ओळी वाचाव्यात. ईश्वर प्रणिधान, रोज थोडीशी तरी पूजा करावी, कधीतरी यज्ञ करावा, कधीतरी हे करावं, आणि या पद्धतीने जायचं असतं. आणि म्हणून यमनियमाला अष्टांग योगामध्ये महत्व आहे. आपण काल आणि आज हे यम आणि नियम समजावून घेतले. त्याचं यमाचं सार्वभौमत्व कसं असतं, ते महाव्रतात कसं करता येईल त्याच्याबद्दल आपण विचार केला. नियम कसे रोजच केले पाहिजेत हाही विचार केला. आणि उद्या आपण तिसरं जे अंग आहे आसन याविषयी बोलूया. आज जी काही आपली साधना झालेली आहे आपण इथेच थांबू. त्याच्यावर चिंतन मनन करा तुम्ही दिवसभर. आणि आपण आज इथे विराम घेऊ, एक शांतीपाठ करू आणि मग थांबू. सगळ्यांनी शांत बसायचं आहे, डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि शांतीपाठाचं श्रवण भक्ती करायची आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम. तत्सत. कैलास सर. डॉक्टर कैलास, तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत? ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी, तुम्ही आहात का याच्यावर? काही सूचना द्यायच्या असतील तर, नाहीतर मग आपण थांबूया इथेच. सर कैलास सर जॉईन होत आहेत, एक 5 मिनिट. ऐकू येत नाहीये काहीच. ऐकू येत नाहीये म्हटलं काहीच. सर कैलास सर जॉईन होत आहेत. अच्छा, कैलास सर जॉईन होत आहेत का? हा, नमस्कार सर. हा, नमस्कार. हा, 3 प्रश्न आहेत. हा, की डॉक्टर चंद्रकांत पाटील सर आहेत, त्यांनी प्रश्न विचारला आहे की क्रियायोग काय आहेत
आपण जे अष्टांग योगापूर्वी क्रियायोग केले पाहिजेत, तर आपण कोणते क्रियायोग केल्या पाहिजेत असा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्याला उत्तर देतो. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की पातंजल योगसूत्रामध्ये दुसरा पाद जो आहे तो दुसरा पाद साधना पाद आहे. आणि त्या साधना पादामध्ये मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं की एकदम जो नवशिका माणूस असतो त्याला अष्टांग योग जमत नाहीत. विशेष करून त्याला आसन प्राणायाम किंवा धारणा ध्यान समाधी याच्यात तो तेवढा रुळलेला नसतो. आणि त्यामुळे पतंजली मुनींनी त्या साधना पादाची सुरुवातच मुळे क्रियायोगाने केलेली आहे. आणि त्यात क्रियायोगात त्यांनी हेच सांगितलंय की तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग हा असंच सांगितलेलं आहे तिथे. आणि म्हणून सुरुवातीला काय करा तर रोज काहीतरी तप करा. म्हणजे काहीतरी थोडीशी आसनं करा. साधी साधी सांधे शिथिलीकरण करा म्हणा, किंवा सोपी सोपी आसनं करा ह्याच्यात घ्या, किंवा काही तप करा, उपवास करा, हे करा, स्वाध्याय काहीतरी एक वाचन करा, त्याच्यावर थोडंसं चिंतन मनन करा. आणि काहीतरी घरामध्ये देव असतील तर देवाऱ्यात पूजा करा, छान देवारा सजवा. ही सुरुवात करा की जेणेकरून तुमचं वातावरण जे आहे ते कंजिनियल होईल. कळलं की नाही? आणि त्याचा परिणाम काय होतो क्रियायोगाचा तर त्यांनी सांगितलंय समाधी भावनार्थ म्हणजे अष्टांग योगाच्या भावनार्थ आणि क्लेश तनुकरणार्थ, की जे 5 क्लेश आहेत त्याचं तनुकरण होतं ते कमी होतात. ओके सर. आणखी एक प्रश्न आहे. जो स्वाध्याय करण्यासाठी कोणत्या ग्रंथाचं वाचन अपेक्षित आहे? डॉक्टर सुजाता जाधव यांनी प्रश्न विचारलेला आहे. स्वाध्यायासाठी कुठल्या ग्रंथाचं नाही, तुम्हाला जो ग्रंथ मान्य आहे, भगवद्गीता घ्या किंवा कर्माचा सिद्धांत घ्या, काही घ्या तुम्ही, असं काही नाही. उपनिषद घ्या, कुठचं तरी वाचन करा, त्याच्यावर चिंतन मनन होणं महत्वाचं आहे. कारण शेवट असं असतं की आपल्याला आपली जीवनशैली जर बदलायची असेल तर जीवनाकडे सगळ्या अंगाने बघण्याची गरज असते. आणि म्हणून उपनिषदिक काही वाचन केलं किंवा भगवद्गीतेतलं तत्वज्ञान वाचलं किंवा कर्मसिद्धांतामध्ये नक्की कर्म कसं आहे अनंत. एक तुम्हाला खरं सांगतो, कर्मसिद्धांत जरी तुम्ही पूर्णपणे तुम्ही नीट वाचलात, तुम्हाला समजला, इंटेलेक्च्युअल लेवलला जर का तुम्हाला समजला तर तुमचे बरेचसे जे जीवनातले प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील. आणि तुम्ही जे दुसऱ्यावर दोषारोप करता ते दोषारोप करणंही टळेल जर का कर्मसिद्धांत तुम्हाला कळला तर. असे अनंत ग्रंथ आहेत, कुठच्याही ग्रंथाचं पालन करावं. ओके सर. आणखी एक प्रश्न आहे, डॉक्टर यशोदा सोनमनकरनी विचारलेला आहे की हठयोगी म्हणजे काय? हठयोगी काय आहे हे असं त्यांचा प्रश्न. कसं असतं माहितीये का, आध्यात्मिक साधनेमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मूळ जे आहेत ते मुख्य 4 खांब आहेत. एक ज्ञानयोग, एक भक्ती योग, एक कर्मयोग आणि एक अष्टांग योग और राजयोग असं त्याला म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त मंत्रयोग, हठयोग हे सगळे आहेतच योग. हे योग वेगवेगळ्या पद्धतीवर वेगवेगळे. जसं हठयोग जे आहेत त्या हठयोगाची अनंत ग्रंथ आहेत. मग हठप्रदीपिका आहे, घेरंड संहिता आहे, हठरत्नावली आहे, हे सगळे ग्रंथ हठयोगिक आहेत. या हठयोगाची जी ही आहे विचारधारा आहे किंवा त्याची जी सायन्स आहे ते सायन्स कुंडलिनी शक्तीशी निगडित आहे. कुंडलिनी शक्ती कशी जागृत करायची, कुंडलिनी शक्तीचा जो फ्लो आहे तो फ्लो सुषुम्ना नाडीतून वरवर कसा घेऊन जायचा हे ते सगळं सायन्स आहे. थोडंसं तंत्रामध्ये येतं ते. कळलं की नाही? आणि त्याच्यात एका विशिष्ट जागेवर तुमची कुंडलिनी शक्ती आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय हे राजयोग सांगतो. आणि म्हणून नादानुसंधान हे राजयोगामध्ये थोडंसं येतं. त्यामुळे हठयोगिक प्रॅक्टिसेस ह्या आहेतच. हठयोगिक प्रॅक्टिसेस करायलाच पाहिजे. पतंजली मुनींनी पण सांगितलेलंच आहे की हठयोगिक प्रॅक्टिसेस त्यांनी टाळल्या नाहीयेत आणि म्हणून त्यांनी तपामध्ये त्याच्या हे घेतलेली आहे. ओके सर. माझा एक त्याला जोडून एक प्रश्न आहे. हठयोग जो आहे तो मग क्रियायोग समजायचा का आपण? नाही समजायचा. हठयोगाची पूर्णपणे वेगळी आहे. ह आणि ठ अशा 2 हे आहेत, त्या चंद्र नाडी आणि सूर्य नाडीवर अवलंबून आहेत. आणि त्याचा प्राण संयम शक्तीशी संबंध आहे. तो प्राणसंयम आणि म्हणून त्याच्यामध्ये यमनियम नाहीत, तर डायरेक्ट आसनापासून सुरुवात होते. आसन, प्राणायाम, देन बंधमुद्रा आणि नादानुसंधान. म्हणजे बंधमुद्रा कसं असतं हठयोगाचं हे जे आहे हे काय आहे तर तुम्ही आसन करता त्यावेळेला ते उद्या घेऊ आपण
की आसनामध्ये तुम्ही तुमच्या प्राणिक ज्या चॅनल्स आहेत ना त्यातले अडथळे दूर करता आणि तुमचे मसल्स जे आहेत ते आयसोटोनिक करता. प्राणायामामध्ये तुम्ही ती प्राणशक्ती, आपल्या शरीरातली ऊर्जा जी आहे ती प्रचंड वाढवता. त्यानंतर बंधामध्ये तुम्ही ती जी मोठी जी प्राणशक्ती तयार झालेली आहे ती जर का तुम्ही त्याला योग्य मार्गदर्शन केलं नाही तर ती इतस्तता जाईल आणि वर्ल्डली याच्यात ती वापरली जाईल. आणि म्हणून बंधामध्ये ती शक्ती एकवटली जाते इथे, आणि एकवटल्यानंतर त्याचं प्रेशर जे आहे ते सुषुम्ना नाडीच्या तोंडाला येतं आणि ती सुषुम्ना नाडीचं तोंड उघडलं जातं आणि ही प्राणशक्ती आता सुषुम्ना नाडीतून व्हायला लागते. तिला वर खेचण्यासाठी मग तुम्ही मुद्रा करता. मुद्रेमध्ये तीच ही खेचण्याचा प्रयत्न केला जातो आणि जशी जशी ती कुंडलिनी वर जाते तसं जसं आतले जे नाद आहेत ज्याला अनाहत नाद म्हणतात ते नाद तुम्हाला ऐकता येतात. आणि म्हणून शेवटची जी साधना आहे ती म्हणजे नादानुसंधान आहे. त्या नादानुसंधानाचा अभ्यास करता करता तुमचा चित्ताचा लय होत जातो, कारण आतमधले जे नाद आहेत ते ऐकण्याची जी काही साधना आहे ती म्हणजे नादानुसंधान आहे. धन्यवाद सर, खूप खूप छान झालं. तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, पण तुम्ही आम्हाला आभार मानूच नका, आपण सगळे एकत्रच आहोत, कलिग आहोत सगळे. आभार न मानतात चालेल. चालेल चालेल, धन्यवाद. उद्या आपण आसनांचा विचार करूया, नक्की काय पतंजली मुनींना म्हणायचंय ते. धन्यवाद. धन्यवाद. रेकॉर्डिंग बंद करू शकता. हॅलो.